मित्रांनो, बजेट 2026 ते 27 समजायचं असेल तर भाषण नाही, नंबर्स बघूया. यावर्षी भारताचा टोटल बजेट आहे 53.4 लाख कोटी रुपये. यापैकी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 41.2 लाख कोटी रुपये, कॅपिटल एक्सपेंडिचर 12.2 लाख कोटी रुपये. म्हणजे सरकार प्रत्येक 100 रुपयांमधून 23 रुपये इन्फ्रास्ट्रक्चर आणि ॲसेट्स तयार करण्यावर खर्च करत आहे. आता पाहू सेक्टर वाईज कॅपेक्स ॲलोकेशन. सगळ्यात मोठा वाटा रोड्स आणि हायवेज 3.1 लाख कोटी रुपये. एक्सप्रेसवेज, ब्रिजेस, लॉजिस्टिक्स कॉरिडोर्स, देश लिटरली वेगाने जोडला जातोय. पुढे इंडियन रेल्वेज 2.78 लाख कोटी रुपये. न्यू लाईन्स, वंदे भारत, फ्रेट कॉरिडोर्स, मूव्हमेंट फास्टर, कॉस्ट लोअर. डिफेन्स कॅपेक्स 2.2 लाख कोटी रुपये. यात एअरक्राफ्ट, वॉरशिप्स, मिसाईल्स आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग समाविष्ट आहे. यातील 70% पेक्षा जास्त पैसा इंडियन कंपनीजकडे जाणार आहे. पॉवर आणि रिन्युएबल एनर्जी 1.2 लाख कोटी रुपये. सोलार, ट्रान्समिशन, ग्रीन हायड्रोजन, फ्युचर एनर्जी सेक्युअर करण्यासाठी. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर 85,000 कोटी रुपये. मेट्रो, स्मार्ट सिटीज, हाऊसिंग, सिटीज ग्रोथ मोडमध्ये. आणि नेक्स्ट बिग थिंग सेमीकंडक्टर्स, AI, डेटा सेंटर्स. 40,000 कोटींपेक्षा जास्त डिजिटल बॅकबोन मजबूत केला जातोय. आता सगळ्यात महत्वाचं फिस्कल डेफिसिट फक्त 4.3% GDP. खर्च वाढतोय पण कर्ज नियंत्रणात आहे. बजेट 2026 ते 27 एकच गोष्ट सांगतो, इंडियाज ग्रोथ सायकल अजून संपलेली नाही, ती आत्ताच वेग घेत आहे.